तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, आटके पार झेंडा पावर्ड बाय टाटा मांजा. रसिक हो, समोरच्याला चकित करणं ही एक कला असते. फार फार तर एक दोनदा एकाच गोष्टीमुळे माणूस चकित होऊ शकतो, पण सातत्यानं त्याला चकित करायचं असेल तर अंगी कसब असावं लागतं आणि वैविध्य असावं लागतं, तरच समोरचा माणूस चकित होतो. हे चकित करणारे स्पर्धक आपल्या बरोबर आहेतच, पण त्याचसोबत सर्वात महत्वाची जोडगोळी आपल्या सोबत आहे. त्यांचं स्वागत करूया. आपले मान्यवर परीक्षक उर्मिला मातोंडकरजी आणि मकरंद देशपांडे सर यांचं. छावा म्हणजे सिंहाचं पिल्लू. ते जरी पिल्लू असलं तरी सिंहाचे सगळे गुण त्या पिल्लामध्ये दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे गुण त्या छाव्यामध्ये आले, म्हणजेच संभाजी महाराजांमध्ये. त्याच संभाजी महाराजांचं, राजांचं गुणगान करण्यासाठी येत आहेत काही पिल्लं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पुण्याहून येत आहेत बालशाहीर. संगमेश्वरी कैद झाला वीर धर्म भास्कर. अशा या संभाजीला दख्खनची सुभेदारीच काय. अवघी बादशाही जरी दिली तरी निकराचा जाब देऊन ठेवतो. या जुत्यांच्या ठोकरीने मोहाला जुगारून देऊन मृत्यूला कवटाळायला हा संभाजी तयार आहे. अवघ्या 8 वर्षात मराठ्यांचा राजा लढतो कसा हे आम्ही तुला दाखवले. आता मराठ्यांचा राजा मरतो कसा हे आम्ही तुला दाखवून देऊ. याद रखना पागल, याद रखना. मराठ्यांचा जरी तू एक राजा मारलास तरी असे शेकडो राजे घडविणारी आमची रयत अजून जिंदा आहे. पाहिलं ताबासाहेब, या औरंगाने आमचे डोळे फोडण्याची शिक्षा दिली, पण डोळेच काय, आमच्या शरीराचे तुकडे तुकडे जरी केले तरी हा संभाजी धर्म बदलायला तयार होणार नाही. आबासाहेब, आता तरी तुम्ही आम्हाला आपले मानणार ना? आता तरी तुम्ही आम्हाला माफ करणार ना? आबासाहेब, आबासाहेब, आबासाहेब. काटायाची जिभ उमटले शब्द बादशाचे. अनहाती भाले धरून धावले गुलाम.
वा वा. उर्मिलाजी. मनपूर्वक करतात जे काय करतात ते, आणि इतकं छान प्रस्तुतीकरण करतात त्याचं की ते असं आतून आल्याशिवाय इतकं सुंदर होऊच शकत नाही. मुली पण फार छान वाटल्या, फेट्यामध्ये आल्या, मग नंतर आल्या. सगळी प्रस्तुतीच, थोडासा मध्ये मेलोड्रामा पण आला, पण तो जरा जास्त वाटण्याआधीच जिथल्या तिथे थांबला. त्यामुळे सगळं छान छान छान, वाजवणारेही अप्रतिम, सगळी प्रस्तुती अगदी सुंदर. धन्यवाद मिस. मकरंद सर. तुमच्या सादरीकरणातली जी गोड ऊर्जा होती, त्या ऊर्जेने मन भरून आलं. तुमचा हा समूह कसा आहे माहिती आहे, जसा इंडियन क्रिकेट टीमनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली तेव्हा समूह कसा असा छान होता, सगळ्या बाजूनी भरभक्कम, तसा तुमचा समूह आहे. एक म्हणू शकत नाही, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, पाचवा आला. इकडे मला सचिन दिसतोय, राहुल द्रविड दिसतोय, लक्ष्मण दिसतोय, मध्येच आपला विराट कोहली पण आलेला आहे. पण खरंच तुमची टीम फार सुंदर आहे टीम, आणि आम्ही तुमची नेहमीच वाट पाहू तुमच्या पुढच्या सादरीकरणाची, एवढं नक्की सांगतो. वा. थँक्यू. मला मात्र एवढंच म्हणावंसं वाटतंय, साधं घालते माय मराठी तेथेच धन्य झालो, गतजन्मीचे पुण्य म्हणून महाराष्ट्र देशी जन्माला आलो. आणि मकरंद सरांची पदकं गुलदस्त्यात, उर्मिलाजींची पदकं 10 पैकी 10 पदकं. धन्यवाद.